सो 2007ची गोष्ट आहे. अमेरिकेमध्ये होते मी आणि काम करत होते, वर्किंग होते, बँकेमध्ये जॉब करत होते आणि तेव्हा ब्लॉगस्पॉट थोडं ट्रेंडिंग होतं, जरा प्रचलित व्हायला सुरुवात झाली होती आणि गुगलवर पदार्थ सर्च केला तर अर्थातच मराठी पदार्थ मिळायचे नाही, रेसिपी मराठी पदार्थांच्या. म्हणून मग तोच एक विचार मनात होता की हे व्यासपीठ चांगलं आहे, प्लॅटफॉर्म छान आहे, तर किमान ब्लॉगस्पॉट थ्रू तरी आपण सुरू करू शकतो. डोमेन वगैरे रजिस्टर ते नंतर बघू. म्हणून मग ब्लॉगस्पॉट थ्रू सुरुवात केली. जे काही आपले घर म्हणजे ऑफिसमधून आल्यावर जो काही वेळ मिळायचा, रोजच्या जेवणासाठी जे पदार्थ करायचे, मग भरलं वांग असो, पिठलं असो, ठेचा असो. तुमची फर्स्ट रेसिपी काय होती जी तुम्ही इधर लिहिली और सांगितली? भरलं वांग. भरली वांग्यासाठी. अच्छा, ओके. त्याचा फोटो काढायचा, कारण तिथे जितके माझे मित्रमैत्रिणी होते त्यांना ते भरलं वांग तुफान आवडायचं माझ्या हातचं. त्यामुळे मग ते महाराष्ट्रीयन होते, इंडियन होते की नाही, मिक्स होते. काही मराठी होते, काही बाहेरचे होते, गुजराती, बंगाली होते, सो असे मिक्स होते आणि त्यांना भरलं वांग खूप आवडायचं. म्हणून मग ती पहिली रेसिपी भरल्या वांग्याचीच. ब्लॉगस्पॉटला पण तीच गेली, युट्यूबलाही तीच होती आणि असं सलग 2 वर्ष केलं.